दसरा मेळाव्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना शिवाजी पार्क एकीकडे सज्ज होत आहे तर तिकडे दुसरीकडे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कमध्ये बॅनरबाजी केलेली आहे। मात्र त्यातील एक बॅनर हा खरतर चर्चेचा विषय ठरतोय, तो म्हणजे संदीप अप्पा पाटील यांनी लावलेला आणि यामध्ये उद्धव आणि राज यांचा दोघांचा एकत्रित फोटो या बॅनरवरती लावण्यात आलेला आहे। संपूर्ण ठाकरे कुटुंब या निमित्ताने एकत्र आलेलं होतं। तब्बल 20 वर्षानंतर गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेले होते आणि तेव्हा काढलेला संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचा फोटो हा खरतर शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आलेला आहे। उद्या दसरा मेळावा आहे आणि आता अवघे काही तास दसरा मेळाव्याला खरतर शिल्लक राहिले आहेत। त्यासाठी एकीकडे शिवाजी पार्क सज्ज होते तर दुसरीकडे मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मात्र एक हा जो बॅनर आहे तो चर्चेचा विषय ठरलेला आहे। अप्पाजी, तुम्ही हा बॅनर लावलेला आहे, काय नेमका संदेश तुम्हाला द्यायचा आहे? एकनिष्ठ शिवसैनिकाच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। आज 20 वर्षानंतर दोघे भाऊ एकत्र आले आहेत। ही प्रत्येक म्हणजे राज्यातल्या अनेक शिवसैनिकांची भावना होती की त्यांनी एकत्र व्हावं आणि हा राज्यातील मराठी अस्मितेचा प्रश्न आहे जो आता काही काळात निकालात निघेल असं मला तरी वाटतं। दसरा मेळाव्यानिमित्त दोन्ही भाऊ एका मंचावर येतील अशी खरतर चर्चा होती, मात्र आता दोन्हीकडून त्याला नकार देण्यात आलेला आहे। उद्या केवळ ठाकरे गटाचा मेळावा इथे असेल, उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल। असं असताना देखील तुम्ही दोन्ही भावांचा एकत्र असलेला फोटो लावला, त्याच्या मागची भावना प्रामाणिक आहे की आज ठाकरे ब्रँड जी चर्चा चालली आहे ती त्याच्यात दिसून येते। जर आपण फोटो बघितला तर तब्बल 20 वर्षानंतर खरं तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले होते। गणेशोत्सवानिमित्त सहकुटुंब आले होते। तुम्ही हा फोटो लावलेला आहे बॅनरच्या माध्यमातून। जेव्हा हा फोटो तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल तेव्हा काय नेमक्या भावना होत्या? ती त्याच्यात शब्द व्यक्त करता येत नाहीत। प्रत्येक शिवसैनिकाचं मन भरून येतं या फोटोमध्ये। इवन पब्लिकला जाणवतं आहे की दोन भाऊ एकत्र यावेत। तर सगळ्याच शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, त्यांची इच्छा आहे। आता आगामी पालिकेच्या निवडणुका आहेत, एकत्र येण्याच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहेत, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही आहे। ती तुम्ही बघा, लवकरच होईल। ज्या तऱ्हेने गोष्टी घडत आहेत ती योग्य वेळेला ते दोघे भाऊ निर्णय घेतील आणि त्याच्यात संदीप अप्पा पाटील त्यांनी खरं तर हा शिवाजी पार्कवरती बॅनर लावलेला आहे आणि तमाम शिवसैनिकांची भावना ही त्यांनी व्यक्त केल्याचा दावा इथे केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।